मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघता, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कलर ग्रेडिंग केली नाही. पण मित्रांनो, मी जर का या व्हिडिओमध्ये कलर ग्रेडिंग केली आणि केल्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ जर का असा बनवला तर बघायला पण मजा येईल आणि क्वालिटी पण व्हिडिओची वाढेल. तर मित्रांनो, कसं असतं माहिती का, तुम्हाला एक उदाहरण देतो. मित्रांनो, आपण एखादी भाजी बनवली, त्या भाजीमध्ये जर का आपण मीठ नाही टाकलं, मसाले नाही टाकले, तर त्या भाजीची चव आपल्याला कळणार नाही. त्याच प्रकारे मित्रांनो, तुमच्या व्हिडिओमध्ये कलर ग्रेडिंग करणं पण हे खूप महत्वाचं असतं. तर मित्रांनो, कलर ग्रेडिंग कशी करायची आणि कोणत्या ऍपवरून करायची आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न करता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले काय करायचं आहे, तुमच्याकडे जो पण ॲप असेल, समजा VN पण असला तर तुम्ही ज्यात कलर ग्रेडिंग करू शकता मित्रांनो. नाही कोणताही प्रॉब्लेम नाही, तर कोणतं ॲप असेल ते ओपन करून घ्यायचं. तर मित्रांनो, आपण करणार कॅपकट ॲपमध्ये कलर ग्रेडिंग. तर कॅपकट ॲप ओपन करून घेऊया आपण. आणि तुम्हाला कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुमच्यावर असा एक इंटरफेस येईल. तुम्ही इथून जो पण व्हिडिओ तुम्हाला लागेल तो व्हिडिओ तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, मी हा व्हिडिओची कलर ग्रेडिंग करणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ घेत आहे मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने आपला व्हिडिओ येईल. बघा मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारची कलर ग्रेडिंग इथं नाही आहे सध्या. बघू शकता अशा पद्धतीचा हा व्हिडिओ मित्रांनो. हा शेवटचा जो लोगो आहे मित्रांनो, लास्टला इथे यायचा आहे, तर लोगो याचा डेट करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीचा हा व्हिडिओ मित्रांनो. याच्यात बघा, याच्यात कोणत्याही प्रकारची कलर ग्रेडिंग केली नाही मित्रांनो. तर मित्रांनो काय करायचं बघा, या व्हिडिओला टच करून घ्यायचं. केल्यानंतर मित्रांनो थोडंसं खाली स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो बघा, इथं तो थोडं स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो इथं जायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो इथं काय करायचं, ऑब्जेक्ट्स वरती जायचं. गेल्यानंतर मित्रांनो इथं याचं थोडंसं, आता इथं बघा इथं ब्राईटनेस वगैरे आहे. इथं ब्राईटनेसला इथं छेडछाड करायचं नाही. इथं ब्राईटनेस जो आहे तो राहू द्यायचा आपल्या व्हिडिओचा. आणि इथं कंट्रास्ट आहे बघा, कंट्रास्ट याच्यावर थोडं क्लिक करायचं आणि थोडंसं वाढवून घ्यायचं. बघा तुमच्या व्हिडिओला जसं लागलं बघा, इथं व्हिडिओची क्वालिटी बघू शकता कशी होते. त्याला थोडंसं वाढवून घ्यायचं म्हणजे आपण याला 10वर ठेवू. ठीक आहे, अशा पद्धतीने करून घ्यायचं मित्रांनो. आता काय करायचं मित्रांनो, इथं छेडछाड वगैरे काय करायचं नाही. नेक्स्ट ऑप्शनवर यायचं आहे. हे बघा इथं टिंब आहे बघा, असं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. याच्यानंतर मित्रांनो इथं बघायचं, याला पण थोडंसं मित्रांनो थोडं वाढवून घ्यायचं मित्रांनो. थोडं हे बघा, याचा कलर चेंज होता. बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने कलर चेंज होतात. त्याला आपण थोडं वाढवून घेऊ. 5वर ठेवू. ठीक आहे, अशा पद्धतीने करून घ्यायचं मित्रांनो. आता काय करायचं मित्रांनो, इथं कोणत्याच याला छेडछाड वगैरे करायचं नाही, काही नाही. आता समोर यायचं मित्रांनो. समोर आल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, इथे दिसते बघा HSL, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर बघा इथं लाल टिंब याच्यावरती क्लिक करून घ्यायचंय आणि ही जी मधली लाईन आहे याला फुल करून घ्यायचंय. बघू शकता अशा पद्धतीने फुल करून घ्यायचं आणि याला थोडं वाढवायचं मित्रांनो. असं 16% किंवा 10% वरती ठेवून घ्यायचंय आणि याला थोडं कमी करायचंय. बघा अशा पद्धतीने. आणि हे बघा आता समोरची जो टिंबा आहे, जो काय आपला ऑरेंज दिसते बघा, याला पण फुल करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही कलर ग्रेडिंग करू शकता मित्रांनो. आणि याला थोडं वाढवून घ्यायचं आहे आणि याला थोडं मायनसमध्ये करायचं आहे. बस अशा पद्धतीने. आता बघा इथं पिवळा कलर आहे बघा, याला पण काय करायचं, याला फुल करून घ्यायचं आहे आणि इथं थोडं वाढवून घ्यायचं आहे मित्रांनो. हे बघा आपल्या झाडाचा कलर बघा, झाडाचा कलर चेंज होतो का नाही बघा. अशा पद्धतीने तुम्ही त्याला थोडं वाढवून घ्यायचं आणि याला थोडं मायनसमध्ये करून ठेवायचं आहे मित्रांनो. जेणेकरून म्हणजे थोडं म्हणजे 10% किंवा 5% याला मायनसमध्ये करून घ्यायचं मित्रांनो. आता काय करायचं बघा, हिरवा कलर बघा येते, याला पण त्याच प्रकारे याला असं वाढून घ्यायचं. बघा आपल्या झाडाचा कलर बघा आहे बघा, चेंज होतोय का नाही बघा, झालाय का नाही चेंज. अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि याला थोडं वाढवून घ्यायचं आणि याला थोडं मायनसमध्ये करायचं आहे. आणि नंतर बघा आकाश इथं स्काय ब्लू कलर आहे बघा, इथं त्याला त्यावर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर बघा मधली लाईन, आता याने काय होतं मित्रांनो, याने शर्टाचा कलर, जे आपला शर्ट आहे त्याचा कलर हे होईल मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने करून घ्यायचं. दिसतंय मित्रांनो, थोडं शर्ट आपलं जे आहे ते ब्ल्यू कलरमध्ये होत आहे बघा. अशा पद्धतीने करून घ्यायचं. तिथं बघा ब्ल्यू कलर आहे, त्याच्यावर ब्ल्यू टिंबा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला पण फुल करून घ्यायचंय. बघू शकता अशा पद्धतीने याला थोडं प्लस आणि याला मायनस करून घ्यायचंय. आणि बघा समोर जो जांभळा कलर आहे त्याला पण फुल करून घ्यायचंय. ठीक आहे, आणि इथं जो शेवटचा जो कलर आहे बघा, ही लाईन फुल करून घ्यायची. बघू शकता बऱ्यापैकी आपलं कलर ग्रेडिंग झाले मित्रांनो. आता याला काय करायचंय, इथं खाली घ्यायचंय. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, समोर यायचंय. समोर आल्यानंतर मित्रांनो समोर यायचं थोडंसं, इथं त्याच्यावर टेम्परेचरवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो याला काय करायचं आहे, थोडंसं मायनसमध्ये करायचं आहे मित्रांनो. टेम्परेचर थोडंसं मायनसमध्ये करायचं आहे बघा, 10% आपण याला करून घेऊ. ठीक आहे, अशा पद्धतीने केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे बघा, वरती यायचं, विग्नेटवरती यायचं. आल्यानंतर मित्रांनो याला थोडंसं आहे बघा 10% किंवा 15% याला करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकता. अशा पद्धतीने केल्यानंतर बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि आता काय करायचं आहे मित्रांनो, इथं थोडं स्क्रॉल करायचं बघा. इथं तुम्ही सर्व प्रकारचं करू शकता मित्रांनो, इथं काही विषय नाही एवढा.
ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही कलर ग्रेडिंग करू शकता मित्रांनो. तुमच्या चेहऱ्यावर जर का सावली वगैरे असेल तर हे बघा हायलाइट्स बघा, हायलाइट्स त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि याला मायनस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती जे हे असेल ते साफ होईल जाईल. अशा पद्धतीने कलर ग्रेडिंग करून घ्यायची मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने आणि याला मग क्लिक करायचं आहे, ओके करायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो बघा अगोदरचा व्हिडिओ आणि आता याचा व्हिडिओमध्ये किती फरक आहे बघा. आणि आता काय करताय मित्रांनो, इथं काय करायचं, फुल क्वालिटी करून घ्यायची आहे आणि याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने एक्सपोर्ट केल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. सेव्ह झाल्यानंतर मित्रांनो याची क्वालिटी अजून वाढेल मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये की याची क्वालिटी कशी झाली. त्याला डन करून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट आपण जाऊयात आपल्या गॅलरीमध्ये. तर मित्रांनो आपण आपल्या गॅलरीमध्ये बघू शकता मित्रांनो, अगोदर व्हिडिओ असा होता आणि आता आपण जो कलर ग्रेडिंग केली आणि त्याला एडिट केले मित्रांनो, बघू शकता हा व्हिडिओ अशा पद्धतीने झाला. तर मित्रांनो दिसतोय का नाही HD क्वालिटीमध्ये आणि एकदम मस्त बेस्ट क्वालिटीमध्ये. तर मित्रांनो असेच आपण आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ घेऊन येत असतो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच